आपलं पुन्हा थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत। आज विषय आपल्याकडे अतिशय गंभीर आहे। देशाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग हा शब्द आपण ऐकला आहे। भारतीय उच्च शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंग हे मोठ्या प्रमाणात होतं। नुकतंच सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन या संस्थेने एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय आणि त्यामध्ये भारतात आजही गेल्या 2 वर्षात जी रॅगिंग विद्यार्थ्यांवर केली गेली आहे आणि त्याच्याने विद्यार्थी म्हणजे आत्महत्येपर्यंत गेलेला आहे, अशा किमान 51 केसेस या भारतामध्ये झालेल्या आहेत। आणि या विद्यार्थ्यांचे जे मृत्यू आहेत, या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमध्ये रॅगिंगमुळे मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते 45% किंवा त्यापेक्षा अधिक आहे। तर रॅगिंग हा प्रकार आपण निश्चितपणे पाहिलाय की रोहित वेमुला आणि या मुंबईमध्ये डॉक्टर पायल तडवी या नायर टोपीवाला आणि नायर कॉलेजच्या त्या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेत होते आणि त्यांची जाती पद्धतीनं हेटाळणी झाली, एक प्रकारे रॅगिंग झाली। त्या प्रकारामध्ये 26 वर्षाच्या पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती, हे आता आपल्याला जाहीर। आणि त्या संदर्भात त्यांच्याच वरिष्ठ असणाऱ्या 3 महिला डॉक्टरांना अटक देखील झाली होती आणि ते प्रकरण गाजलं। रोहित वेमुलाचं प्रकरण तर संपूर्ण भारताच्या शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांची कशी कुचंबना केली जाते, ते कसे आत्महत्येला प्रवृत्त होतात, याचं सर्वात भीषण असं हे उदाहरण। आता त्या अनुषंगाने भारतातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जे रॅगिंग होत आहे ते रॅगिंग प्रामुख्याने सर्वाधिक जर जास्त कुठे होत असेल तर ते प्रामुख्याने होतंय उच्च वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये। या उच्च वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये खास करून MBBS या शिक्षण क्रमाच्या किंवा या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात म्हणजे ज्यांना फ्रेशर्स म्हणतात, फ्रेशर्स विद्यार्थ्यांवर ही रॅगिंग केली जाते। आणि ही रॅगिंग इतकी भीषण असते तर कधी ती शिवराळ भाषेचा वापर केला जातो, कधी त्यांना शारीरिक जखमा केल्या जातात, मानसिक छळ तर याच्यामध्ये असतोच, परंतु वेगळे प्रकार वापरून ज्या पद्धतीनं तो छळ केला जातो तो छळ इतका भयावह असतो की विद्यार्थी शेवटी त्याचा स्वाभिमान असेल किंवा त्याचा आत्मसन्मान असेल तो दुखावला गेला किंवा त्याला त्यामुळे जगणंच अवघड होऊन जातं आणि अशा वेळेस तो आत्महत्येला प्रवृत्त होतो आणि ती सुसाईड करतो। अशा 51 घटना भारतामध्ये झालेल्या आहेत। पण या रॅगिंगच्या संदर्भातला रिपोर्ट नेमका काय म्हणतो की रॅगिंग जे होतं या रॅगिंगमध्ये 18% जे केसेस आहेत किंवा ज्या घटना आहेत त्या प्रामुख्याने उच्च जाती विद्यार्थ्यांच्या संदर्भात असतात आणि मॅक्सिमम म्हणजे 70% घटना या रॅगिंगच्या या खास करून दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात घडत असतात। तर हे जे 51 मृत्यू विद्यार्थ्यांचे जे झालेले आहेत तर यामध्ये दलित विद्यार्थ्यांचं प्रमाण हे निश्चितपणे जास्त आहे। 2001 साली सर्वोच्च न्यायालयाने या रॅगिंगच्या प्रकरणांवर बंदी आणली, त्या संदर्भात कायदा केला गेला। पण मूळ ज्या शिक्षण संस्था आहेत भारतामध्ये एकूण 700 मेडिकल कॉलेज आहेत आणि 8000 पेक्षा अधिक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत। पण गेल्या 2 वर्षात ज्या रॅगिंगच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे वैद्यकीय क्षेत्रातल्या शिक्षण संस्थांमधून आहे। या वैद्यकीय शिक्षण संस्थांचं प्रमाण कमी असतानाही त्याच्यामध्ये रॅगिंग मोठ्या प्रमाणात होतं आणि रॅगिंग मधली जी आकडेवारी आपण पाहतो त्या आकडेवारीमध्ये दलित विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक असतं। अर्थात रॅगिंग ही सर्वात समूहातील विद्यार्थ्यांविषयी होते, परंतु त्यात सर्वाधिक बळी पडतात ते दलित आदिवासी विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी आरक्षण घेऊन किंवा आरक्षणाच्या माध्यमातून त्या शिक्षण संस्थांमध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये गेलेले असतात आणि उच्च जाती विद्यार्थी त्यांना नेमकं हीच गोष्ट टॉन्टिंग करतात की तुम्ही कोट्यातून आहात, तुम्ही अशा सवलतीतून आहात वगैरे हे करत असतात। पायल तडवीच्या प्रकरणातही नेमकं हेच घडलेलं होतं, हे आपण पाहिलं। अशा अनेक घटना, रोहित वेमुलाची तर त्याला संशोधनासाठी जी काही स्कॉलरशिप मिळत होती किंवा जी काही स्टायपेंड मिळत होती ती स्टायपेंडच त्याची थांबवण्यात आली होती आणि त्यासाठी वेगळ्या प्रकारचं हॅरेसमेंट त्याचं झालं होतं। आता या सगळ्या प्रकारामध्ये जे रॅगिंग होतं त्या रॅगिंगची पातळी आणि त्या संदर्भातल्या या 2 वर्षातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये सर्वाधिक तक्रारी रॅगिंगच्या संदर्भातल्या या 3 इन्स्टिट्यूट्स मधून आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिकचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ याचा 3रा क्रमांक आहे आणि 61 केसेस या विद्यापीठातूनही रॅगिंगच्या झालेल्या आहेत।
रॅगिंगच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशा पोर्टल्स विकसित झाल्या, त्यामध्ये त्यांनी स्वतः तक्रार जर केली त्याची दखल घेऊन त्या संदर्भात कारवाई होते. परंतु विद्यार्थ्यांना ती तक्रार दाखल करणं हे शक्य होतं की नाही, कारण मूळ शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रातल्या असतील किंवा खाजगी क्षेत्रातल्या असतील, त्या शैक्षणिक संस्थांमधले जे मार्गदर्शक आहेत तेच मुळात बायस असतात आणि ते या सगळ्या गोष्टींना मूकपणे पाहत असतात. या संदर्भात कृती कार्यक्रम किंवा कृतीची अंमलबजावणी करायला ते कमी पडतात असं नव्हे, ती त्यांची मानसिकता राहत नाही. आणि ही मानसिकता नसल्यामुळे जी हॅरेसमेंट होते, तुम्हाला माहित आहे की 2016 मध्ये कर्नाटकमध्ये एक प्रकरण झालं होतं. अस्वाती नावाच्या एका विद्यार्थिनीला, जी नर्सिंगची स्टुडंट होती, नर्सिंगमध्ये एज्युकेशन करत असताना तिच्यावर जी रॅगिंग झाली होती, त्या रॅगिंगमध्ये तिला म्हणजे स्वच्छतागृह ज्याच्याने स्वच्छ करत होते फिनाईल, ते प्यायला तिला भाग पाडलं गेलं होतं, ज्याचा गंभीर परिणाम नंतर इतका भयावह झाला. तिच्या 2 सर्जरी झाल्या, त्यानंतर तिचं संपूर्ण शरीर हे काळं पडलं. त्या संदर्भात एक आणखी स्वप्नदीप कुंडू जे 2023 मध्ये झालेलं आहे, ते हे जाधवपूर विद्यापीठामधलं हे प्रकरण आहे. 9 ऑगस्ट 2023 ला हे घडलेलं आहे आणि हा विद्यार्थी अवघा 17 वर्षाचा होता. तो जाधवपूर युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होता आणि हॉस्टेलच्या बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला होता. या संदर्भात अनेक अशा केसेस आहेत देशभरातल्या की ज्यामध्ये दलित आदिवासी विद्यार्थी हे खास करून टार्गेट होतात. कारण एकूण जरी आकडेवारी आपण पाहिली, त्या आकडेवारीमध्ये 70% प्रमाण रॅगिंगचं हे दलित आदिवासी विद्यार्थ्यांचं आहे. UGCचा जो डाटा आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्याच्या ऑगस्ट 2018 ते 2023 या 18 ते 23 या किमान 5 वर्षामध्ये एकूण रॅगिंग प्रकरणामध्ये 51 मृत्यू झालेले आहेत आणि त्यातील 25 विद्यार्थ्यांनी तर स्वतःच आत्महत्या केलेली आहे. आता या संदर्भामध्ये JNUचा जो रिपोर्ट आहे की JNUच्या रिपोर्टमध्ये हे असं म्हटलेलं आहे की 60% विद्यार्थी हे रॅगिंगला सामोरे जातात, त्यांची हॅरेसमेंट होते, त्या हॅरेसमेंटचा, त्या छळाचा त्यांना अनुभव असतो आणि हे सर्वाधिक चालतं ते वैद्यकीय कॉलेजेसमध्ये, वैद्यकीय विद्यापीठांमध्ये. त्या सेकंड जो नंबर आहे शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंगच्या संस्था देशामध्ये 8000 आहेत आणि वैद्यकीय संस्था या 700 आहेत. तर 700 संस्थांमध्ये 212 केसेस ज्या नोंदवल्या गेल्या आहेत या 2 वर्षामध्ये, म्हणजे ज्याचं प्रमाणच 30% अधिक आहे केवळ वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आता हे जे रॅगिंग होतं, या रॅगिंगमध्ये नेमका काय प्रकार होतो, तर सर्वात महत्वाचं कास्ट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे जातीविषयक अशा गोष्टी करणं की ज्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या मनाला बोचेल, तो त्या संपूर्ण शिक्षण संस्थेमध्ये वेगळा पडलेला दिसतो आणि याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. मात्र हे दाखवण्यासाठी, कारण तिथल्या शिक्षकांना जरी हे सांगायला गेलं तरी शिक्षकांची मानसिकता देखील उच्च जातीयांच्या मानसिकतेशी अटॅच असते, जुळलेली असते आणि त्यामुळे तिथून न्याय मिळण्याचा फारसा संभव त्यांना दिसत नाही. त्यामुळे ही तक्रार नेमकी न्यावी तरी कुठे? अर्थात यावर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने 2001 मध्ये बंदी आणलेली आहे, कायदा केलेला आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्या इतपत सक्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. त्यासाठी त्यांचा एक सेल डेव्हलप केला गेला पाहिजे, तो असला पाहिजे. याच्यामध्ये संस्था ज्या आहेत त्यांचंही फेल्युअर आहे. कारण साधारणपणे जे विद्यार्थी SC ST मधून या अशा शैक्षणिक संस्थांमध्ये येतात, उच्च व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये, त्यांचे कौटुंबिक म्हणजे गरिबी असते, परिस्थिती जेमतेम असते, त्यामुळे घराच्याही काही समस्या असतात आणि मोठ्या कष्टाने त्यांनी गुणवत्ता मिळवून इथपर्यंत ते आलेले असतात आणि इथं नेमकं त्यांना एका छळ छावणीमध्ये राहत असल्याचा अनुभव येतो आणि मग याचा त्यांच्या मनावर एक मोठा परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला म्हणजे आत्महत्येपर्यंत घेऊन जातात. आता या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खास करून जी सगळी राज्य आहेत, तर या सगळ्या राज्यांमध्ये, परंतु मगाशी आपण म्हटलं की नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्येही, या विद्यापीठाचा आता रॅगिंग प्रकरणामध्ये देशात 3रा क्रमांक लागतो आहे, अशी आकडेवारी सोसायटी अगेन्स्ट व्हायलेशन इन एज्युकेशन या संस्थेने जो अहवाल प्रसिद्ध केलाय त्याच्यामध्ये ही आकडेवारी आलेली आहे. तर याच्यामध्ये सोल्युशन काय असू शकतो, उपाय काय असू शकतो? तर उपाय
म्हणजे कोर्टाने न्यायालयाने बंदी आणलेली आहे. ज्यावर रॅगिंग होईल त्याने या संदर्भात ऑनलाईन तक्रार करायला हवी किंवा या संदर्भात कुठेतरी कायदेशीर त्यांनी नोंद करायला हवी, तक्रार नोंदवायला हवी. हे सगळे उपाय जरी असले तरी या उपायांमध्ये मुख्य अडचण काय असते की ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ते विद्यार्थी शिक्षण घेतात त्या संस्थेतील मार्गदर्शकच नेमकं त्यांच्या विरोधातील मानसिकतेचे असतात. त्यामुळे आपण अशा काही गोष्टी करणं म्हणजे यांच्याशी पंगा घेण्यासारखं, म्हणजे आपल्याला आणखी शैक्षणिकदृष्ट्या काहीतरी त्रास होईल. त्यामुळे बरेच विद्यार्थी तक्रार नोंदवण्यापासून लांब राहतात. देशामध्ये जी भीषण आकडेवारी आलेली आहे विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये, त्यामध्ये जे एकूण मृत्यू झालेले आहेत त्यातील 57 मृत्यू हे रॅगिंग वगळता आहेत. जे खाजगी क्लासेस जे चालतात, या खाजगी क्लासेस आणि खास करून कोटा, राजस्थानच्या कोटामधून ही कोटा एक लॉबी झालेली आहे. राजस्थानच्या क्लासेसची कोटा लॉबी, ज्यांचा आता या देशाच्या राजकारणामध्ये प्रस्ताव आहे. तर या कोटामधल्या खाजगी ज्या ट्युशन्स आहेत, जे क्लासेस आहेत, यामधील 57 विद्यार्थी या गेल्या 2 वर्षामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांनी आत्महत्या केली असेल किंवा अन्य काही असेल, परंतु त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अर्थात याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांची आकडेवारी आहे, जनरलची आहे, कॅटेगरीतले आहेत. परंतु विद्यार्थी जीवनामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये अशा भीषण प्रवृत्ती का कार्यरत होतात किंवा झाल्या आहेत किंवा त्यांना मज्जाव का नाही. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी म्हणजे MBBS आणि सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राहणारे विद्यार्थी, शिकणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने वसतिगृहांमध्ये राहतात आणि वसतिगृहांमध्ये राहत असल्यामुळे कुटुंबापासून ते लांब राहतात. या वसतिगृहांना रेक्टर सारखा व्यक्ती एक प्रमुख म्हणून नेमलेला असतो आणि असं म्हटलं जातं की रेक्टरचा दरार असतो, परंतु त्या रेक्टरच्या दरारा व्यतिरिक्त ह्या अशा प्रकारच्या छळछावण्या या उच्च शैक्षणिक व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये ज्या चालता आहेत, तर याला संस्थात्मक वरदहस्त आहे का, या संदर्भात एक प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे ज्या संस्थेमध्ये अशा प्रकारच्या रॅगिंग्स होत असतील, त्या सरकारी संस्था असतील किंवा खाजगी असतील, तर या सगळ्यांच्या त्या रोखण्यासाठी जो सेल किंवा जो स्टाफ नेमलेला आहे, रेक्टर देखील हा त्याच घटकांमध्ये येतो. जर त्यांचे नियंत्रण अशा वसतिगृहांमध्ये राहत नसेल, तो सेल अशा प्रकारचं काम, अशा प्रकारच्या घटना नियंत्रित करू शकत नसेल, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तर हे संस्थात्मक छळछावण्या, या संस्थात्मक छळछावण्या ज्या दलित आदिवासी विद्यार्थ्यांना आणि आता OBC विद्यार्थ्यांनाही छळण्यासाठी ज्या चाललेल्या आहेत, तर याचं संस्थात्मक स्वरूप हे उच्च जाती असल्यामुळे ते सुरू आहे आणि म्हणून या संस्थात्मक उच्च जातीय स्वरूपावरच आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अशा केसेसना रोखण्यासाठी सर्व समुदाय किंवा सर्व जातीतले घटक, सर्व प्रवर्गातले घटक मिळून एक सेल बनवावा आणि तो त्या वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून त्या संपूर्ण समूहाची नेमणूक व्हावी, जेणेकरून त्या संदर्भात तक्रारी दाखल करण्यासाठी विद्यार्थी पुढे येतील. एक डॉक्टर समाजात जर झाला तो किमान 5 लाख लोकांना आपल्या देशामध्ये सेवा देतो, वैद्यकीय सेवा, त्यांचं आयुष्य वाचवतो. आणि अशी 51 डॉक्टर केवळ विद्यार्थी अवस्थेत रॅगिंग सारख्या छळछावण्यांमधून मृत्यूला सामोरे जातात. तर या भीषण घटनेचा विचार भारतीय समाज करणार आहे की नाही, या प्रश्नावरच आज आपण थांबूया. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब देखील करा.